जय जिजाऊ, जय शिवराय. मी योगेश शेळके दांबुरीकर, छत्रपती संभाजीनगर. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांसमोर काही प्रश्न उपस्थित करत आहे, जे खरं तर शासनाच्या साठी ही प्रश्न आहेत, परंतु हे मराठा समाजाचे प्रश्न आहेत. मराठा समाजाला सगळे सोयरेचा जी.आर. जानेवारीमध्ये निघाला. तो अध्यादेश निघाला होता. त्या अध्यादेशामध्ये काय होतं, तर मराठा समाजाच्या मराठा कुणबी आणि कुणबी मराठा या अनुषंगाने एक सगळे सोयऱ्याचा अध्यादेश काढला. त्याच्यावर 8-9 लाख हरकती आल्या, काही समर्थनार्थ हरकती आल्या. आणि आज तो अध्यादेश कुठं आहे, तर कचऱ्याच्या टोपलीत आहे. मराठा समाजाला 2 सप्टेंबर 2025ला पुन्हा एकदा मुंबईची स्वारी झाल्यानंतर मनोज दादा जरांगे यांचं उपोषण चालू होतं. त्या उपोषणादरम्यान विखे पाटील समिती उपसमितीचे अध्यक्ष आले, बाकीचे सदस्य आले आणि त्यांनी एक शासन निर्णय समाजाच्या नेतृत्वाच्या हातात दिला. तो निर्णय असा होता की मराठा समाजाला मराठा कुणबी आणि कुणबी मराठा याची जात प्रमाणपत्र देण्याकरिता हैदराबाद गॅझेटमधील नोंद विचारात घेऊन प्रमाणपत्र देण्याकरता कार्यपद्धती विहित करण्याचा तो जी.आर. होता. अशी एक ढोबळ त्यामध्ये मांडणी केली होती. त्याला काही संदर्भ त्यांनी दिले होते. त्याच्यावर बरीच चर्चा मीडियाच्या माध्यमातून, फेसबुक लाईव्ह, सोशल मीडियाच्या माध्यमातून, टीव्ही मीडियाच्या माध्यमातून शासन स्तरावर झालेली आहे. आज आपण 95 दिवस झाले हा जी.आर. घेऊन मराठा समाजाच्या पदरात काय, हा झाला एक भाग. त्या आंदोलनादरम्यान काही मागण्या शासनाने मान्य केल्या होत्या, ज्यातल्या काही मागण्या मान्य झाल्यात का, आपण याची एकदा तपासणी करू. मागणी नंबर 1, हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजाला मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळतील का, तर विखे पाटील म्हटले हो मिळतील. तर मिळालेत का, तर नाही. मराठा आणि कुणबी हे एक असल्याची तांत्रिक बाबीचा अहवाल तयार करून शासनाला त्याची शिफारस करणार होती. शिंदे समिती केली का, उत्तर आहे नाही. शिंदे समितीचं काम सातत्याने चालू ठेवणार होते, शासन चालू ठेवलं का, नाही. आरटीओचा जो दंड झाला होता, जी मुंबईमध्ये आपली वाहनं आली होती, त्याला शासनाच्या आरटीओ विभागाच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात आल्या होत्या. ती दंड माफ झालेत का, फक्त तोंडी माफ झाले. आजही त्या गाड्यांचे जर का नंबरवर आपण ऑनलाईन जाऊन चेक केलं तर ते दंड त्या तारखेनुसार दिसत आहेत. तर त्या आरटीओचा दंड माफ झाला नाही, तसं कुठलंही परिपत्रक शासनाने काढलेलं नाही. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांवर या मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान आतापर्यंत जे काही हजारोने गुन्हे दाखल झाले, ते गुन्हे शासन मागं घेणार असं पुन्हा एकदा आश्वासन मनोज दादा जरांगे यांना शासनाच्या वतीने देण्यात आलं. एकही गुन्हा मागे झाला नाहीत. याचा इतिहास असा आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना हुतात्मा काकासाहेब शिंदे त्या ठिकाणी जलसमाधी आंदोलनामध्ये वीरमरण त्यांना प्राप्त झालं. त्यानंतर शासनाने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आश्वासित केलं होतं की जे काही आंदोलन आक्रमकरित्या या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे, त्यातले सर्व गुन्हे आम्ही मागं घेऊ. फक्त ज्याच्यामध्ये शासनाची जाळपोळ किंवा ज्या ठिकाणी हिंसक असं आंदोलन झालंय, तिथले गुन्हे आम्ही मागं घेणार नाहीत. साधे रास्ता रोकोचे सुद्धा तुम्ही गुन्हे मागं घेतले नाहीत. निदर्शनाचे गुन्हे तुम्ही मागे घेतले नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. जवळपास 13,000वर गुन्हे त्या ठिकाणी नोंदवण्यात गेलेले होते. एकही गुन्हा त्या ठिकाणी मागे झाला नाही. नंतरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये पुन्हा एकदा काही आमदारांनी हा प्रश्न ऐरणीवर आणला आणि त्या ठिकाणी शासनाने सांगितलं की जिथं कुठे आर्थिक नुकसान सुद्धा झाले आहे, तिथले सुद्धा गुन्हे आम्ही मागं घेऊ, पण एकही गुन्हा मागं घेतलेला नाही. परवाच्या 2 सप्टेंबरच्या आंदोलनादरम्यान विखे पाटलांनी सांगितलं की महाराष्ट्रातले सगळे गुन्हे मागं होतील. देवेंद्र फडणवीसांनी तसा शब्द दिलाय. आजही 95 दिवसानंतर एकही गुन्हा मागं नाही. सगळे कार्यकर्ते आपल्या आपल्या तालुका, जिल्हा न्यायालयामध्ये जाऊन तारखा करतायत. आत्महत्याग्रस्त कुटुंबाला 10 लाखाची मदत देण्याचं आश्वासन दिलं होतं, पण ती मदत काहींना पोहोचली, काहींना पोहोचली नाहीत. त्यांना नोकरी देण्याचं आश्वासन होतं, काहींना मिळाली. आजही शेकडोनी लोकांना नोकऱ्या मिळालेल्या नाहीत. विखे पाटील यांनी जी काही समिती स्थापन केली, विखे पाटलांच्या नेतृत्वाची समिती, तिच्या किती मिटिंगा झाल्या, त्याला कोण कोण समाज प्रतिनिधी बोलवले, याबद्दल कुठलीही माहिती, शाश्वत माहिती आजही समोर नाही. मग समाजाच्या पदरात पडलं काय? ज्यांच्या पदरात पडायचं त्यांच्या पदरात पडलंय, अशी गॉसिप चर्चा महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा राजकीय क्षेत्रामध्ये जाणीवपूर्वक पेरल्या जातील. मग त्याच्या टीव्ही मीडियातले काही पत्रकार बांधव असतील, काही सामाजिक कार्यकर्ते असतील, हे सातत्याने एक एक कार्यकर्त्याला गाठून असं सांगितलं जातं की या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काही भाजपचे जे हस्तक होते, ते आंदोलनामध्ये समन्वयक म्हणून येत होते आणि त्यांनी त्यांच्या पदरात 1,000-2,000 कोटीची कामं पाडून घेतली असं सांगितलं जातं. सत्यता तुम्ही पडताळून बघा.
मी त्याच्या बाबतीत जी काही पडताळणी करायची ती केलेली आहे. त्याच्यामध्ये मला वास्तव्य लक्षात आलंय. त्याच्यामुळं मी त्याच्यावर जास्त बोलणार नाही. तुम्ही सगळेजण जुने कार्यकर्ते आहात, तुम्हाला त्याच्या बाबतीत बऱ्यापैकी माहिती आहे. विषय असा आहे, मनोजदादा जरांगेंच्या नेतृत्वाच्या माध्यमातून समाजाला काय मिळालं, तर 50,000 कुणबी नोंदी मराठवाड्यात सापडल्या. 2.5 लाखाच्या वर जवळपास मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाली. त्याच्यातली काही नोकरीला लागलीत, काही शिक्षणात फायदा होतोय, काही राजकारणाकडे वळालीत. ज्याचा तो कर्माचा भाग. मनोजदादांनी प्रामाणिक आंदोलन केलं का? हो, केलं. मनोजदादांनी जीव त्या ठिकाणी स्वतःचा समाजासाठी वेचला का? तो वेचला. आज त्या माणसाचे हाल आम्ही सगळ्यांनी डोळ्यांनी बघितलेत. त्याच्यामुळे मनोजदादांनी आता आंदोलन करावं का? हो, नक्कीच करावं, पण उपोषणाचं आंदोलन करू नये. मनोजदादा जरांगेंनी वाशीच्या वेशीवरून गुलाल घेऊन समाज गाव कोसाकडे पाठवला. त्याच्यानंतर समाजाला लक्षात आलं की या देशात काही नाही. 2 सप्टेंबरला पुन्हा एकदा एक GR घेऊन आपण आलो. त्या दिवशी गुलाल आणि फटाके फोडले. पण यावेळेस मनोजदादा जरांगेंनी सांगितलं की लक्षात ठेवा, आम्हाला फसवलं तर तुम्हाला मी महाराष्ट्रात फिरू देणार नाही. मनोजदादांना या व्हिडिओच्या माध्यमातून माझी विनंती आहे, दादा आपण जुने सहकारी आहोत. आज समाज तुमच्यावर प्रचंड मोठा विश्वास ठेवतोय. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर पहिल्यांदा समाजाने कोटीच्या संख्येने एवढा मोठा विश्वास ठेवला. फक्त मराठा समाजच नाही तर इतर सर्व जाती समूहातील लोक तुमच्यावर एक विश्वासू नेतृत्व म्हणून पाहत आहेत. पण माझं तुम्हाला आज या ठिकाणी विनंती आहे की दादा, आज 95 दिवस झाले हा GR येऊन. आम्हाला 95 प्रमाणपत्र मिळाली का? हा खऱ्या अर्थानं माझा या सरकारला सवाल आहे. दादा तुम्ही विचारू शकता, कारण तुमच्या शब्दाला प्रमाण आहे. तुमचा शब्द मुख्यमंत्री, तुमचा शब्द आल्यानंतर चाचपतो, घाबरतो. त्याच्यामुळे तुम्ही हा सवाल या हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने आता शासनाला विचारला पाहिजे. तुम्ही शेतकऱ्यांचं आंदोलन करायला लागले होते. बच्चू कडूंनी ते आंदोलन केलं, तुम्ही पाठिंबा दिला. शेतकऱ्यांच्या जे काही पदरात पडायचं होतं ते तुटपुंजी मदत पदरात पडली. पण समाजाचा जो मुख्य विषय आहे, जो मराठा समाजाचा विषय आहे, तो आरक्षण. ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना आरक्षण मिळणार हे 1 जून 2025च्या GR नुसार सिद्ध आहे. मग नवीन हे सरकार आम्हाला देतंय काय? दरवेळेस एक GR, एक अध्यादेश, त्याची काय केराची टोपलीत टाकायचा का तो GR? मग अभ्यासक उठतात, काहीतरी नवीनच मांडणी करतात. आम्ही प्रश्न विचारले त्याची उत्तर देत नाहीत. मग ट्रोलिंग केली जाती, फेसबुकवर बदनामी केली जाती. हा समाजद्रोही आहे, हा जरांगे पाटलांना विरोध करतो. कोणीही माईकलाल जरांगे पाटलांना विरोध करू शकत नाहीत, कारण जरांगे पाटील समाजाचं कॉमन नेतृत्व झालेलं आहे. सर्वसामान्य मराठ्यांचं नेतृत्व झालं आहे. सर्व मराठा संघटनेचं एक कोऑर्डिनेटर नेतृत्व आज ते तयार झालं आहे. कोणतीही संघटना, मराठा समाजाची कुठलीही संघटना मनोज जरांगेंचं नेतृत्व अमान्य करीत नाही. अपवाद वगळता 1-2 असतील तर. नेतृत्व तुम्हाला दिलेलं आहे, जो तो आपल्या आपल्या पद्धतीने समाजाचं नेतृत्व करतोच आहे. पण तरीही शेवटचा हुकमाचा एक्का म्हणून अंतरवालीतल्या मनोजदारांकडेच बघितलं जातं. ही वास्तव आहे आणि ती सत्य परिस्थिती, ती आम्ही स्वीकारतो. पण दादा तुमची खऱ्या अर्थाने आज जबाबदारी आहे, कारण की 2 सप्टेंबर 2025 ते आज आपण 10 डिसेंबरच्या कालखंडात आलेलो आहोत. 95 दिवसाच्या वरचा कालखंड गेला आहे, तरी समाजाच्या पदरात काय पडलंय याच्यावर आपण चिंतन मंथन सिंहावलोकन केलं पाहिजे. आणि विखे पाटलांनी जो शब्द दिला होता की मी तुम्हाला GR मध्ये दुरुस्ती करून देईल, हैदराबाद गॅझेटच्या अनुषंगाने ज्या ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत याच्याकरता मनोजदादा जरांगे पाटील आता आपण बोललं पाहिजे. नवे तर शासनाच्या हिवाळी अधिवेशनावर आता आपण गेलो पाहिजे. महाराष्ट्रात अनेक प्रश्न अनेक आमदारांना पडलेले आहेत, त्यांना त्यांची प्रश्न विचारायचे आहेत. समाजाशी कोणालाही देणे घेणं राहिलेलं नाहीत. त्याच्यामुळं या व्हिडिओच्या माध्यमातून मी मनोजदादांना सुद्धा विनंती करतो की 2 सप्टेंबरचा GR आणि त्याच्यासोबत ज्या ज्या मागण्या आपण लावून धरलेल्या होत्या त्याचा आज काय आहे, आजच्या घडीला त्या कुठं आहेत याच्यावर आपण बोललं पाहिजे, एवढीच अपेक्षा करतो. आणि मराठा समाजासाठी जे लोक कामं करतात त्याच्यामध्ये स्मृतिशेष अण्णासाहेब पाटलांपासून, हुतात्मा काकासाहेब शिंदेपासून, देवीदास वडजे सरांपासून तर विनायक मेटे साहेब असतील, अण्णासाहेब जावई पाटील असतील, आणि ज्या ज्या मराठा कार्यकर्त्यांनी आपल्या प्राणाची आहुती या आरक्षणाच्या अनुषंगाने दिली त्या सर्वांना विनम्र अभिवादन करतो. तुमच्या या हुतात्म्याला आम्ही कधीच विसरणार नाही, कारण की तुम्ही समाजासाठी स्वतःचा जीव संपवलेला आहे.
मराठा समाजामध्ये जशी वाईट लोक आहेत तशी चांगलीही लोक आहेत हे तुम्ही दाखवून दिलं आहे. आमच्या मराठा कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक ट्रोलिंग करून बदनाम केलं जातं. तो मॅनेज झाला, तो फुटला, तो विकला हे जे म्हटलं जातं ना, तर हे असत्य आहे. हे साफ खोटं आहे. समाजातला कुठलाही घटक हा विकल्या जात नसतो, बाटल्या जात नसतो. तो लढत असतो. त्याला जाणीवपूर्वक दाबल्या जात असतं. त्याला वेगवेगळ्या माध्यमातून बदनाम केलं जात असतं. म्हणून माझी मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज, अखंड मराठा समाज आणि सर्व संघटनांना विनंती आहे, आपल्यातले हेवे दावे संपलेले आहे. ते प्रकर्षाने या विरोधकांना दिसतं, म्हणून ते जाणीवपूर्वक आपली एकी तोडण्याकरता अशा पद्धतीचा वातावरण निर्मिती करता गॉसिप निर्माण करतात आणि आपल्या आपल्या गाव पातळीपासून तर राज्य पातळीवरच्या नेतृत्वाला जाणीवपूर्वक बदनाम केलं जातं. हे सातत्याने एक षड्यंत्र, एक अदृश्य शक्ती करत असते. त्या अदृश्य शक्तीला आपण कसं आणून पाडायचं याच्या बाबतीत आपण नेहमीच बोलत आलो आहोत आणि त्या पद्धतीचं आता आपण पुढेही आचरण करणार आहोत. परंतु मराठा समाजाच्या पदरात काय पडलं या अनुषंगाने आपण सर्वांनी आता विचार करणं महत्त्वाचं आहे आणि हा प्रश्न आपल्या आपल्या आमदाराला, आपल्या आपल्या लोकप्रतिनिधीला हिवाळी अधिवेशन आणि संसदेमध्ये चालू असलेलं अधिवेशन या निमित्ताने आपण विचारलं पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने आपण मराठा समाजाचे पाईक आहोत हे या ठिकाणी दिसून येईल. आता मराठा स्वयंसेवक प्रत्येक गावामध्ये मराठा सेवक नेमण्याचं काम मनोज जरांगे यांच्या माध्यमातून चालू आहे. याच अनुषंगाने दुसऱ्या बाजूला सुद्धा आता हिवाळी अधिवेशन चालू असताना आपल्या आमदाराला पत्र लिहा, आपल्या आमदाराला फोन करून विचारा की बाबा हो, आमच्या 2 सप्टेंबरला जो जी.आर. निघाला त्याचा आमच्या समाजाला काय फायदा झाला? त्या जी.आरमध्ये काय दुरुस्ती अपेक्षित आहे? अभ्यासकांनी त्या दुरुस्तीच्या बाबतीत बोललं पाहिजे. नाही तर मराठा समाजाचा हा मूळ प्रश्न या राजकारणाच्या तमाशामध्ये अडगळीत पडला की काय असं मला प्रकाशाने जाणवतंय. येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकेच्या निवडणुका अजून 2-3 महिने लांबणीवर आहेत. तोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न अशा पद्धतीने जर का बाजूला पडला तर एप्रिलच्या नंतर पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफीचं आंदोलन चालू होईल आणि त्याच्यानंतरही मराठा आरक्षणाचा प्रश्न बाजूला पडला जाईल आणि पुन्हा एकदा वर्षपूर्तीच्या निमित्ताने आपली पुन्हा एकदा मुंबई स्वारी निघते की काय अशा पद्धतीचं मला वाटायला लागलंय. आता मुंबई नाही तर दिल्ली गाठूयात, दिल्लीला मराठा समाज एकत्र आणूयात आणि मराठा समाजाला दाखवून देऊया की मराठा समाजाची एकी काय आहे. हा भाग निराळा. पण आपण जे जिंकून आलो आहोत, जो गुलाल आपण घेतला आहे तो गुलाल खरंच विजयाचा होता का मराठे नेहमीच पराभवाचा उत्सव साजरा करतात? हा खऱ्या अर्थाने प्रश्न माझा या व्हिडिओच्या माध्यमातून तमाम मराठा बांधवांना, तमाम आंदोलनकर्त्यांना, तमाम कार्यकर्त्यांना आहे. कोणाचंही मन मला दुखवायचं नाही, पण वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे की समाजाच्या पदरात काय. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.